श्री स्वामी समर्थ. कशा आहात? छान असाल, मजेत असाल आशा करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. मी आहे प्रियंका. आज काय घेऊन आली आहे? आज आली आहे मी पुत्रदा एकादशी. तर पुत्रदा एकादशी आलेली आहे उद्या सोमवारी. तशी तर काल निर्णयावर आज दाखवत आहे, पण उद्याची दाखवत आहे, कारण गुरुमाऊलींनी सांगितलं आहे की आपल्या भागात म्हणजे उद्याची आहे, सोमवारीच आहे म्हणून दाखवत आहे. तर सोमवारी काय करायचं बघा. सोमवारी आणि पुत्रदा एकादशी एकत्र आली आहे. तर कसं काय करायचं, तर सोमवार तर सोडायचा असतो आणि एकादशी तर निराहार राहायची असते. तर काय करायचं याच्यावर गुरुमाऊलींनी सांगितलं आहे. मी शॉर्ट व्हिडिओवर टाकला आहे, तुम्ही पाहू शकता. तर काय करायचं पुत्रदा एकादशीसाठी. आता ज्याला संतती सुख नाही आहे, कुणाच्या घरी पैसे चुकीच्या जागेवर जातात. चुकीची जागा म्हणजे कशी, कोणी आता व्यसनाधीन असते तर व्यसनाच्या याच्यात पैसा जाते, कोणी जुवारावर म्हणजे कोणी त्याच्यात जातात. असे म्हणजे वाईट मार्गावर पैशाची उधळण होतात. तर असं होऊ नये म्हणून प्रदीप मिश्राजीचा हा उपाय आहे पुत्रदा एकादशीसाठी. तर मी काय घेऊन सांगते, तर ऐका, नीट ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल. स्किप न करता पहा, कारण म्हणजे तुम्हाला पूर्ण म्हणजे समजून जाईल. तर असं नको का तुम्ही मग स्क्रोल करायला ना मग थोडं हे करायला मग म्हणाल का मला समजलं नाही. असं करू नका. प्रदीप मिश्राजीचं तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे, जगभर प्रसिद्ध आहे, सगळ्याला माहीत आहे. हे उपायानं 100% रिझल्ट पण आहे. तर चला मग संतती सुखसाठी काय उपाय आहे. तर तुम्ही घरून 1 लोटा जल घ्यायचा. कधी पण घरचंच पाणी घ्यायचं. घरचं पाणी घेतल्याने म्हणजे तिथं तर पाणी भरपूर असते, भरूनच असते. तर तिथलं पाणी घेऊ नये, कारण घेतलं तरी मग तिथलं कसं आपल्या समाधानासाठी बा आपण आलो चला महादेवाला टाकला, तर तुम्ही तिथलं घेऊन 1 रुपया पेटीमध्ये टाकला तरी चालते. पण घरचं घेतल्यामुळे काय फरक पडते. प्रदीप मिश्राजीने सांगितलं आहे, घरचं पाणी नेल्यामुळे आपल्या घरातलं समजा काही गृहदोष असतो, वास्तुदोष असतो, पितृदोष असतो, कालसर्पयोग, असे काही दोषाचे प्रकार असतात आपल्या कुंडलीमध्ये. तर तसा दोष लागू नये म्हणून तो जल आहे ना, तुम्ही घरातलं भरून नेलं म्हणजे शुद्ध जल. प्रदीप मिश्राजीने तर सांगितलं, जल हे कधीच असं म्हणतं ना कोणी शिळं होते, असं होते, तसं होते. जल हे पवित्र आहे म्हणजे असं काही मनाचं नाही. मनातलं प्रदीप मिश्राजीने तर सांगितलं तुम्ही मटक्यातलं पण नेलं तरी चालते, पण आपण तसं करू शकत नाही. तर आपण देवासाठी तर अलग भरूनच ठेवतो ना. पण तुम्ही आहे ना ताजं न भरता घरातलं पाणी घेऊन जायचं, हंड्यातलं. नाहीतर मग तुम्ही रात्रीच गडवा भरून ठेवून द्यायचा तांब्याच्या गडव्यामध्ये. तर तो गडवा उचलायचा आणि महादेवाच्या मंदिरात घेऊन जायचं. तर तो गडव्यामध्ये आहे ना 7 बेलपत्र घ्यायचे. 7 बेलपत्र त्या पाण्यामध्येच टाकायचे 1 लोटा जलमध्ये. आणि तो जल घेऊन जायचं आणि महादेवासमोर तुम्ही समजा अशी पिंड असते उत्तर दिशेकडे, समजा जल धारणार आहे. तर आपण काय करायचं, आपण दक्षिण दिशेवर उभं राहायचं. म्हणजे पिंडीच्या मागच्या साईडला पार्वतीचं हस्तकमलच्या मागच्या साईडला राहायचं, बरोबर मधोमध. आणि तिथे तो जल असं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 7 बेलपत्र टाकायचे आणि त्या लोट्याला मनोमन प्रार्थना करायची, तर मला बा पुत्रप्राप्ती दे, म्हणजे संतती सुख दे. तर असं म्हणून तुम्ही ते पाणी महादेवावर टाकायचं आणि त्याच्यातले तुम्ही काय करायचं, 5 बेलपत्र लिंगावर ठेवायचे आणि एक त्याच्यातलं बेलपत्र म्हणजे महादेवाच्या ते दाराच्या चौकटीत ठेवायचं आणि तिथंही तेच प्रार्थना करायची. आणून मग तिथलं पुन्हा काय करायचं, मग ते बेलपत्र आहे ना मग दाराच्या चौकटीत एक ठेवलेलं म्हणजे थोडंसं टच करून ते आपण खायचं आणि ते जे एक उरलेलं आहे ते आपल्या नवऱ्यासाठी घरी घेऊन यायचं आणि नवऱ्याला पण ते खायला लावायचं. तर असं तुम्ही जर म्हणजे पुत्रदा एकादशीच्या दिवशी आज जर केलं तर पुत्रप्राप्तीसाठी हा उपाय आहे. आणि जर वाईट मार्गावर तुमचा पैसा जात असेल, पैसा टिकत नसेल आणि खूप व्यसनाधीन असेल, तर त्याच्यावर महाराजांनी उपाय सांगितला आहे. एका गडव्यामध्ये 7 बेलपत्र घ्यायची आणि म्हणजे तुम्ही म्हणाल का ताई
हे कसे काय एकदा आता तुम्ही पुत्रप्राप्तीवाल्यांनी ते करायचं, आणि ज्याचे वाईट मार्गावर पैसा चालला, पैसा टिकत नसेल, लक्ष्मी टिकत नसेल, लक्ष्मी, तर त्याच्यासाठी हा उपाय त्यांनी काय करायचं, जर तुम्हाला पुत्रप्राप्तीवाल्याला जर हाही करायचं असेल तर पहिले ते गडव्याचं, पहिलं पुत्रप्राप्तीचा गडवा ठेवून द्यायचा, पुन्हा घरी यायचं, पुन्हा ते पैशासाठी ते जे आहे व्यसनाधीन लोकांचं, म्हणजे वाईट मार्गावर पैसा जाण्यासाठी तो उपाय आहे, तो दुसऱ्या गडव्यामध्ये पुन्हा 7 बेलपत्र घ्यायचे, आणि तो महादेवासमोर नंदी राहते ना, तर नंदीचा जो उंच जे वर आलेला पाय असतो, त्या वरच्या पायावर तो एक गडवा पाणी टाकायचं, आणि ते 7 बेलपत्र आहे ते बेलपत्र महादेवावर ठेवायचं, आणि ते महादेवाचं मग नंदीला टाकलेलं आणि ते महादेवावर ठेवलेलं, म्हणजे नंदीवर पूर्ण गडवाभर पाणी टाकून द्यायचं, आणि ते 7 बेलपत्र तसेच महादेवावर टाकायचे, महादेवाच्या लिंगावर ठेवायचे, आणि काय करायचं, महादेवासमोर किंवा मग समजा नंदीच्या साईडला, मागच्या साईडला उभं राहायचं आणि म्हणायचं, हे भोले बाबा, हे नंदेश्वर भगवान, आमचा पैसा म्हणजे वाईट मार्गावर लागू नको देऊ, लक्ष्मी स्थिर प्राप्त होते, आणि आहे ते पैसे चांगल्या कामासाठीच लागू दे, आणि लक्ष्मी टिकून राहू दे, अशी प्रार्थना करायची, आणि त्याच्यातलं एक बेलपान घरी घेऊन यायचं, ते 7 लिंगावर आलेल्या 7 मधलं एक घरी घेऊन यायचं, आणि ते घरी घेऊन आल्यावर ते तुम्ही तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी, जिथं तुम्ही पैसे ठेवते तुमचे, तिथे तुम्ही ते बेलपान ठेवून द्यायचं, श्री शिवाय नमस्तुभ्यं किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून तो बेलपान ठेवायचा, आणि तुम्ही हा उपाय, हे पुत्रदा एकादशी 12 महिन्यात 2दा येत असते, तर तुम्ही पहा कॅलेंडरवर, तर आता तशीच हा योग आलेला आहे, तर उद्या आहे सोमवारी, तर हा उपाय तुम्ही नक्की करा, आणि ते बेलपत्र तुम्ही तिजोरीमध्ये ठेवता, ओम नमः शिवाय श्री शिवाय नमस्ते हा मंत्र म्हणून ठेवायचं, आणि तिथेही प्रार्थना करायची का हे भोले बाबा, आजपासून वाईट मार्गावर पैसा लागू नको देऊ, अखंड लक्ष्मी नांदू दे, लक्ष्मी स्थिर प्राप्त होते, चांगल्याच ठिकाणी पैशाचा म्हणजे पैसा लागू दे, लक्ष्मी, असं नाही आहे का पैसा तर पैशाशिवाय तर कोणतेच नाही आहे, पण चांगल्या गोष्टीसाठीच लागू दे बा पैशाचं, आणि पैसा टिकून राहू दे, कधी पैशाची चणी भासू नको दे. तर कसा वाटला हा उपाय, तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.